मुरमुऱ्याची भडंग बनवण्यासाठी मी इकडं मुरमुरे घेतले, शेव घेतले, शेंगदाणे घेतले, अजून कढीपत्ता घेतला. पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. मी कढई ठेवले, कढईमध्ये तेल टाकला, त्याच्यामध्ये शेंगदाणे मी भाजून घेते. शेंगदाणे भाजल्यावर कढीपत्ता टाकूया. आता लाल झालेला काढून घेऊया. आता मी शेंगदाणे भाजून घेतो, त्याला बाजूला ठेवते. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकते. आणि ह्याच्यामध्ये हळद टाकते. आणि चवीपुरती मीठ टाकते. टाकून घेते. आपली भडंग आता तयार झाले. तुम्हाला आता मी थोडी खाऊन दाखवते. एकदम छान झालं. तुम्ही पण करून बघा. हा व्हिडिओ मी संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.